आपल्यासोबत आहेत कल्याण पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय असे आमदार जे सातत्याने 3 वर्ष घरोघरी जाऊन गणेश मूर्त्यांचे तसेच सार्वजनिक मूर्त्यांचे देखील दर्शन देत आहेत, ज्यांच्या नावातच गणपतीचा उल्लेख आहे असे आपल्यासोबत आहेत कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड. गायकवाड साहेब, आपण सातत्याने 3 वर्ष घरोघरी जाऊन गणेश मूर्तींचे दर्शन देत आहेत, त्या पाठीमागचा उद्देश? कल्याण पूर्वच्या माझ्या मतदारसंघामध्ये माझं मत आहे का कल्याण पूर्वच्या प्रत्येक लोकांच्या घरात एकदा तरी पोचलं पाहिजे, कुठं ना कुठं निमित्त पाहिजे. म्हणून गणपतीचा हा जो निमित्त आहे त्यांच्या घरापर्यंत पोचण्याचा, त्या माध्यमातून मी त्यांच्या घरापर्यंत पोचतो आणि त्यांच्या घरी जाऊन दर्शन घेते. त्यानंतर त्या लोकांनासुद्धा समाधान वाटतं का आम्ही म्हणजे जो आमदार निवडून दिलेला आहे तो चांगला निवडून दिलेला आहे. एक सर्वसामान्य माणसांना आमदार घरी आल्याच्यानंतर फारच खुशी होते आणि त्यांच्या जे गणपतीच्या उत्सवामध्ये मी खुशीचं कारण बनण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आपण तिसाई देवीच्या जत्रेला तसेच नवरात्राला देखील आपण उत्साहाने सहभाग देता, तर तिसाई देवीवर आपली देखील अतोनात श्रद्धा आहे. तिसाई देवी आणि श्री गणेश यांची तुलना आपण कशी कराल? श्री गणेशाचं बोललं तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सर्वात आधी पूजा श्री गणेशाची केली जाते आणि त्यासाठी गणपतीला मानलं जातं. आणि माझी देवी आहे, माझं श्रद्धास्थान आहे देवीचं, तिसाई देवीचं, त्याच्यामुळं मी माझ्या आईला जास्त मानतो. काही लोकांमध्ये डीजेला परवानगी नाकारल्यामुळे निरुत्साह आहे, त्याबद्दल काय बोलाल? डीजेचं खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या म्हणजे कार्यक्रमांवरती गदाच येत आहे, पण शासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा अवमान झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही यावर्षीसुद्धा बँड वगैरे गाऊन आणलेलं आहे, डी जे वापरलं नाही. गणेश भक्तांना काय संदेश द्याल? सर्व गणेश भक्तांना माझ्याकडनं गणपती देवाकडं एकच प्रार्थना आहे का सर्व आपल्या देशातल्या सर्व नागरिकांना सुखी ठेवलं पाहिजे, देवाने ठेवावं आणि गणेश भक्तांनी गुणागोविंदाने आनंदाने सर्व हे विघ्न पार पाडावेत. कोणी भांडणं वगैरे करू नये, विसर्जनाच्या टायमाला नशापाणी करून विसर्जनाला देव नेऊ नयेत. आपण आपल्या देवाची जशी 5 दिवस 7 दिवस 10 दिवस आधी जशी पूजा करतो त्याचप्रमाणे आपण विसर्जनाच्या टायमाला पण तेवढीच श्रद्धा आणि भावना ठेवली पाहिजे, नशापाणी न करता देवाचं विसर्जन केलं पाहिजे. तर तसा शिस्तीने आणि सबुरीने गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा गणेश मिरवणुकीमध्ये. धन्यवाद.